11 वर्षाच्या चिमुकलीवर ऍसिड हल्ला झाला हे ऐकून तुमच्याही अंगावर काटा आला असेल। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। 6वीत शिकणाऱ्या अवघ्या 11 वर्षाच्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून आरोपी फरार झाल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे आणि परिसरात शांतता पसरली आहे। शाळा सुटल्यानंतर सायकलने घरी जात असताना हा धक्कादायक प्रकार घडलाय। एकीकडे बेटी बचाओ आणि बेटी पढाओचा नारा दिला जात असताना दुसरीकडे मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीये। संगमनेरमध्ये 6वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन चिमुकलीवर ऍसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शाळा सुटल्यानंतर सायकलने घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपीने मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं। या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली। तिच्यावर लोणी इथल्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आता संतप्त नातेवाईकांकडून करण्यात येते। कधी यायची आणि घरी काही सांगायची का कधी काही तिला नाही, काही नाही सांगितलं। सकाळी 7ला शाळेत जायची, शाळा सुटली का आपल्या घरी निघून येते। आज काय झालं नेमकं आणि कोणी हल्ला केला असावा असं तुम्हाला वाटतं? आता कोणी हल्ला केला हे काही सांगू नाही शकत अजून आपण, पण ज्यानं केलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे। शाळेतून घरी जाताना मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न आता गंभीर झालाय। प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रिया आता सर्व स्तरातून येत आहेत। ऍसिड विक्रीवर बंदी असतानाही हल्लेखोरांना ऍसिड उपलब्ध झालेच कसे असाही प्रश्न निर्माण होतोय। सर, मुलगी शाळेतून सुटलेली होती। शाळा सुटल्याच्या नंतर ती घरी येत होती। घरामध्ये हडकीचा वड आहे, वडगाव पण आमचं गाव आहे आणि शाळा ते घर 4.5 किलोमीटर अंतर आहे। घरी येत असताना माझ्या 2 मुली पण होत्या तिच्यासोबत, पण त्या मागं थांबल्या होत्या काही कारणास्तव आणि ती पुढे आली। ती पुढे आल्याच्या नंतर साईडनं जागा तिथं अशी थोडीशी जंगलासारखी आहे, तिथं साईडला तो व्यक्ती दडून बसलेला असेल आणि त्यानं त्या मुलीच्या अंगावर ऍसिड फेकलं आणि तिचा चेहरा खराब केला। मला फक्त एवढंच म्हणायचंय का असं जसं माझ्या भाचीला घडलंय ना तसं कोणत्याही मुलीला घडू नये साहेब, एवढीच फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना। काय वाटतं सदर जो व्यक्ती किंवा तरुण आहे कोण आहे किंवा त्याचा काही त्रास होता का? मुली काही सांगत होती का? काही नाही, तिला काही त्रास वगैरे तसं काहीच नाही। तिनं कधी घरी सांगितलं पण नाही का असा त्रास आहे तसा त्रास आहे। फक्त विषय एवढं तिनं आता एवढं सांगितलंय आम्हाला का त्यानं मला जाधव कुठं राहतात एवढं विचारलं आणि मला त्या बाटलीचा वास घ्यायला लावला। तीच बाटली माझ्या तोंडावर वाटली बॉस, एवढं तिनं सांगितलंय आम्हाला आतापर्यंत। बाकी याच्यापेक्षा काहीच काय सांगितलं? ती ओळखती का त्याला किंवा काय? नाही, ती ओळखत नाही त्याला। कशातून घडली असावी? काय कारण आहे? मुलगी कशी आहे? तिचा स्वभाव कसा आहे? ती मुलगी इतकी शांत आहे की कोणालाच काही कधी बोलणार नाही, काही नाही, खेळायला कोणात नाही। शाळेत गेली ना, शाळेतून घरून शाळा, कोण बाकीचं काही त्याच्याजवळ हे नव्हतं। कोणी बोललं तर बोलत, नाही बोललं तर मग आपलं सरळ निघून यायचं। आणि तिला मी आज विचारलं, बाई तुला माणूस होता का, कोण होतं? म्हणजे आका पोरगेचं होतं। त्याने मला एवढंच विचारलं, जाधवांचं घर पुढे। मी म्हणले का मला नाही माहिती। मग त्यानं खिशातून ती खोबऱ्याच्या तेलाची बाटली काढली म्हणे आणि मला म्हणे याचा वास घे तेलाचा। मी नव्हती, मी घेतलं नाही म्हणून त्याने लगेच म्हणे तोंडावरती बाटली दाबली, पिचकारी उडवली त्याची। बस म्हणे मी त्याची आग झाली म्हणून मी आरडायला लागली, मी पळत सुटले। राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र कायम आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय। मी स्वतः या प्रकरणातील संगमनेर पोलीस ठाण्याशी संपर्क केला असून तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिलेत असं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे एका 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झालेला आहे। यामध्ये ही विद्यार्थिनी सकाळी शाळेतून घरी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला अडवून तिच्यावर ऍसिड हल्ला केलेला आहे। यामध्ये नागरिकांनी तातडीने संबंधित मुलीला जंबुकर हॉस्पिटल वडगाव पान येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर लोणी येथील हॉस्पिटलमध्ये या मुलीला ॲडमिट करण्यात आले। सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून तिने दिलेल्या जबाबानुसार आणि प्रत्यक्षदर्शी काही व्यक्ती होत्या त्यांच्या सांगण्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज असतील, त्याचबरोबर शाळेतील काही सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे आहेत। एकत्रित त्याची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी पथक नेमलेले आहे। यामध्ये आरोपीचा लवकरच तपास करावा
यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय. मात्र अशा घटनांमुळे मुली खरंच सुरक्षित आहेत का असा सवाल आता पुन्हा एकदा उपस्थित होतोय. अमोल मतकर, LS मराठी, शिर्डी.